नमस्कार. आजच्या या विश्लेषणात तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत सुंदर, सखोल आणि शांततापूर्ण आध्यात्मिक प्रवासावर निघणार आहोत. हा प्रवास उलगडतो तो स्वामी समर्थांना समर्पित केलेल्या 30 अप्रतिम अभंगांमधून. पण बघा, हे केवळ कागदावरचे शब्द नाहीत बरं का. या रचनांमधून साक्षात स्वामी समर्थांचं जीवन, त्यांची साधी पण तितकीच गूढ शिकवण आणि त्यांनी आपल्या भक्तांना दिलेलं ईश्वरीय संरक्षण आणि मनःशांतीचं वचन अगदी लख्खपणे प्रतिबिंबित होतं. चला तर मग वेळ न दवडता या अलौकिक वाङ्मयाच्या खोलात जाऊया. पहिल्या आणि 27व्या अभंगात आपल्याला एक असा मंत्र सापडतो जो खऱ्या अर्थाने स्वामींच्या संपूर्ण जीवनाचं आणि शिकवणीचं सार आहे. ते शब्द आहेत, भिऊ नकोस. नुसते हे शब्द ऐकले तरी मनाला किती मोठा आधार वाटतो नाही का? जीवनातल्या कोणत्याही वादळाचा किंवा अनिश्चिततेचा सामना करताना हे केवळ एक आश्वासन उरत नाही, तर तो एक प्रचंड मोठा भावनिक आधार बनतो. हे दोन छोटे शब्द म्हणजे ईश्वराने दिलेले एक अभेद्य सुरक्षा कवच आहे, जे भीतीवर मात करून मनाला एक असीम बळ देतं. आता तुम्हाला प्रश्न पडेल की ह्या भक्तीच्या प्रवासाची सुरुवात नेमकी होते कशी? दुसऱ्या आणि 8व्या अभंगात याचं अतिशय गोड वर्णन केलंय. इथे स्वामींच्या नावाची तुलना साक्षात अमृत या गोड रसाशी केली आहे. नामस्मरणाने अंतरात भक्तीची भावना कशी जागृत होते आणि निराशेचे सूर जाऊन तिथे आनंदाचे आणि समाधानाचे सूर कसे लागतात हे यात खूप मार्मिकपणे मांडलंय. एक अगदी साधं वाटणारं नामस्मरणही जीवनात किती अफाट सकारात्मकता आणू शकतं, हा यामागचा अत्यंत सखोल विचार आहे. तिसऱ्या आणि 11व्या अभंगात हा प्रवास अधिक स्पष्ट होतो. इथे जीवनात घडणारा एक आमूलाग्र बदल आपल्याला पाहायला मिळतो. जरा विचार करा, एका बाजूला संपूर्ण अंधारात, नैराश्यात हरवलेलं आणि दिशाहीन झालेलं जीवन आहे, आणि दुसऱ्या बाजूला ईश्वराच्या कृपेने त्याच जीवनाला सापडलेला एक सुरक्षित, प्रकाशमय मार्ग आहे. हा केवळ बाहेरचा बदल नाहीये, तर मनातला अंधार नष्ट होऊन तिथे आशेच्या ज्योती प्रज्वलित होण्याचा हा एक अद्भुत अनुभव आहे. ह्या संपूर्ण रचनांमध्ये एक शब्द किंवा रूपक वारंवार डोकावतं, आणि ते म्हणजे कृपेचा सागर. आता हे काही फक्त एक काव्यात्मक वर्णन नाहीये, हे असीम करुणा आणि कोणत्याही अटीविना क्षमा करण्याच्या ईश्वरी क्षमतेचं प्रतीक आहे. जेव्हा आपल्याला वाटतं की आता सगळे मार्ग बंद झालेत, तेव्हा हाच कृपेचा सागर एक कधीही न आटणारा शाश्वत आधाराचा स्रोत कसा बनतो हे यातून स्पष्ट होतं. स्वामींचं स्वतःचं व्यक्तिमत्वही अशाच एका शांत आणि अथांग सागरासारखं होतं. या अभंगांचं खरं स्वरूप समजून घेण्यासाठी 6व्या आणि 8व्या अभंगात वापरलेल्या दिगंबरा या शब्दाचा अर्थ जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. दिगंबर म्हणजे ज्याचं आकाश हेच वस्त्र आहे. हे रूपक स्वामी समर्थांच्या प्रत्यक्ष जीवनाशी अगदी घट्ट जोडलेलं आहे. ते भौतिक जगाच्या मोहातून पूर्णपणे मुक्त असलेले एक खऱ्या अर्थाने विरक्त योगी होते. हा शब्द ईश्वराचं परिपूर्ण स्वातंत्र्य आणि सर्वव्यापी स्वरूप दर्शवतो, ज्याला मानवी सीमा कधीच अडकवू शकत नाहीत. या आध्यात्मिक वाटेवरून पुढे जाताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे ईश्वरीय कृपा ही केवळ चर्चेपुरती मर्यादित असलेली संकल्पना अजिबात नाही, तर ती एक अत्यंत भक्कम ढाल आहे. जेव्हा आयुष्यात घोर अंधार दाटून येतो, अनपेक्षित संकटे कोसळतात आणि आपण स्वतःला पूर्णपणे एकाकी समजतो, तेव्हा हीच अदृश्य ढाल भक्तांच्या सभोवती उभी राहते. ती फक्त बाहेरून रक्षण करत नाही, तर आतून मनोधैर्य वाढवून कोणत्याही संकटातून सुखरूप बाहेर काढण्याची ताकद देते. यातला सर्वात आश्वासक भाग म्हणजे ही कृपा कधीही निष्क्रिय नसते. 7व्या अभंगातील ही ओळ बघा, भक्तांची हाक ऐकूनी स्वामी धावून येती. याचा सरळ अर्थ असा की हे संरक्षण केवळ वरवरचं समाधान देण्यापुरतं मर्यादित नाहीये. जेव्हा जीवनात अचानक वादळ येतात आणि तातडीची मदत लागते, तेव्हा एक अचाट शक्ती प्रत्यक्ष कृतीत उतरते आणि क्षणाचाही विलंब न लावता आपल्या मदतीला धावून येते. संकटाच्या एका नेमक्या क्षणापासून ते कायमस्वरूपी शांतीपर्यंतचा हा प्रवास कसा घडतो हे समजून घेणं खरंच खूप रंजक आहे. सुरुवातीला एका क्षणी संकटात सापडलेला जीव अत्यंत आशेने एक हाक देतो. पुढच्याच मिनिटाला ती साद ऐकून ईश्वरीय कृपा वेगाने मदतीला येते. काही तासातच ती कृपा एक अभेद्य ढाल बनून आश्रय देते आणि या प्रक्रियेतून शेवटी अशा नव्या अध्यायाची सुरुवात होते, जिथे उरलेलं संपूर्ण आयुष्य एका असीम आणि निर्भय शांततेत व्यतीत होतं. बरं, हे सगळं ऐकायला छान वाटतंय, पण हे आचरणात कसं आणायचं? 5व्या अभंगात याचं अतिशय व्यावहारिक उत्तर दिलंय. भक्तीच्या या मार्गावर नक्की कसं चालायचं याचे अगदी सोपे आणि सरळ टप्पे यात उलगडून दाखवले आहेत.
हा केवळ विचार करण्यासाठी दिलेला सिद्धांत नाहीये, तर रोजच्या धकाधकीच्या जीवनात अत्यंत सहजतेने अंमलात आणता येईल असा एक सोपा मार्ग आहे. आध्यात्मिक साधकांसाठी इथल्या सूचना अगदी सुस्पष्ट आहेत. पहिली पायरी, सकाळ आणि संध्याकाळ सातत्याने नामस्मरण करणं. दुसरी, अत्यंत महत्वाची पायरी म्हणजे परिस्थिती कशीही असली तरी अढळ श्रद्धा टिकवून ठेवणं. आणि तिसरी पायरी म्हणजे या ठाम विश्वासाच्या जोरावर जीवनाची काटेरी वाट कशी सुगंधी होते याचा प्रत्यक्ष अनुभव घेणं. अगाध भक्तीची सुरुवात अशाच साध्या पण दृढ कृतींमधून होते. काटेरी वाट सुगंधी होवी, काय भन्नाट आणि आशादायी रूपकहन आहे. जीवनात संघर्ष आणि अडचणींचे काटे असणारच, हे वास्तव इथे नकारलेलं नाहीये. मात्र या कठीण वास्तवाला एका सुखद अनुभवात बदलण्याचं हे एक ठाम आश्वासन नक्कीच आहे. भक्तीच्या सामर्थ्याने सर्वात खडतर रस्ताही फुलांसारखा सुगंधित आणि सहज पार करण्यायोग्य होऊ शकतो, हा विचारच आपल्याला प्रचंड ऊर्जा देतो. जीवनातल्या या सगळ्या उलथापालथी आणि संघर्षांमधून सुरक्षितपणे बाहेर पडून हे अभंग आपल्याला एका अंतिम आणि सर्वोच्च ध्येयाकडे घेऊन जातात. ते ध्येय म्हणजे स्वतःच्याच मनाच्या गाभाऱ्यात सापडणारी एक कधीही न ढळणारी शांती. हे एक असं सुरक्षित आणि पवित्र ठिकाण आहे जिथे बाह्य जगातील कोणतीही वादळे किंवा कसलाही कोलाहल कधीच पोचू शकत नाही. पुढील काही अभंगांमधून भक्तीच्या या फळांचा एकत्रित गोषवारा आपल्याला मिळतो. जेव्हा हा प्रवास पूर्णत्वास जातो तेव्हा मनातील सर्व चिंता आणि अनाठाई भीती मुळासकट नष्ट होतात. भूतकाळातील दुःखाच्या छटा कायमच्या पुसल्या जातात आणि संपूर्ण जीवन आनंदाच्या दिव्यांनी उजळून निघतं. सरतेशेवटी जी प्राप्त होते ती काही तात्पुरती शांतता नसते, तर ती एक परम, चिरंतन आणि कधी न भंग पावणारी शांती असते. या सर्व 30च्या 30 सखोल अभंगांमधून जरी विविध रूपके आणि उदाहरणे वापरली असली तरी त्या सर्वांमधून मिळणारा संदेश मात्र एकच आणि अत्यंत अढळ आहे. तो संदेश म्हणजे खरी आणि निस्सीम भक्ती मानवी आत्म्याला जगातली सर्वोच्च शांती देते. या सर्व रचना एकाच धाग्यात गुंफलेल्या आहेत, ज्यामध्ये आधाराची आणि अतूट विश्वासाची एक पक्की वीण आहे. आता 30व्या आणि अगदी शेवटच्या अभंगातील ह्या अत्यंत सखोल भावनेकडे लक्ष द्या. तुझ्या चरणी राहो भक्ती जन्मोजन्मी देव. हे वाक्य म्हणजे केवळ एका जन्मापुरती किंवा तात्पुरत्या गरजेपोटी केलेली प्रार्थना अजिबात नाहीये, तर ती संपूर्ण शरणागती आहे. ईश्वराशी असलेली ही जोडणी जन्मोजन्मी टिकवून ठेवण्याची ही एक प्रबळ इच्छा आहे. हा या संपूर्ण आध्यात्मिक प्रवासाचा खऱ्या अर्थाने सर्वोच्च कळस आहे. ह्या विश्लेषणाचा प्रवास पूर्ण करताना आपण जिथून सुरुवात केली होती तिथेच पुन्हा आलो आहोत. तेच अत्यंत दिलासा देणारं आश्वासन, भिऊ नकोस. हे आता केवळ पुस्तकांमधले कोरडे शब्द राहिलेले नाहीयेत, तर दैनंदिन जीवनातील प्रत्येक छोट्या मोठ्या आव्हानात स्वतःसोबत बाळगण्याचं आणि त्यातून सतत ऊर्जा मिळवण्याचं हे एक प्रत्यक्ष सामर्थ्य बनलं आहे. या ज्ञानपूर्ण प्रवासाचा समारोप करताना आपण एका महत्त्वाच्या प्रश्नावर नक्की विचार करायला हवा. भिऊ नकोस या वचनातून मिळणारी ही सखोल शांती उद्याच्या अनिश्चित आणि कठीण आव्हानांना सामोरे जाताना आपण कशी वापरू शकतो? शेकडो वर्षांची ही भक्ती आजच्या धकाधकीच्या काळातही आपल्याला किती प्रचंड मानसिक बळ देऊ शकते हे लक्षात घेणं खरोखरच प्रेरणादायी आहे. याच सकारात्मक आणि शांत विचारासोबत आपण आजचं हे विश्लेषण इथेच थांबूया. धन्यवाद.